मलकापूरच्या एटीएम ऑफिस समोर जवळपास 13 ऑगस्ट पासून आंदोलनाला जवळपास 55 वर्षाचा एक समाज बांधव आहेत, एक 25 वर्षाचा नवयुवक आहे, एक 27 वर्षाचा नवयुवक आहे. या नवयुवकांनी आज रोजी अभ्यासिकामध्ये अभ्यास करायला पाहिजे होता, तर त्या नवयुवकांना एटीएमच्या दालनामध्ये आज आंदोलन करावं लागतंय. या महाराष्ट्राचं आणि या देशाचं हे भवितव्य हे नवयुवक असतात आणि या नवयुवकांना या आंदोलन इथं एटीएम ऑफिस मध्ये करावं लागतंय. या इथल्या जातीयवादी जो संतोष शिंदे नावाचा एटीएम आहे, या एटीएमला मला सांगायचं आहे, तू एक संवैधानिक पदावर आहे. संविधानिक पदावर असून सुद्धा बापाकडे जात प्रमाणपत्र असल्यावर मुलाला जात प्रमाणपत्र का मिळत नाही? आमची जात कोण ठरवणार आहेत? या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील मला सांगायचं आहे, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही एका जातीचे आणि एका धर्माचे मुख्यमंत्री नाहीये. 18 पगड 12 बलुतेदार जाती धर्माचे तुम्ही मुख्यमंत्री आहे. तुमचं काम आहे जवळपास आजचा 19वा दिवस या आंदोलनाला असताना देखील जर का तुम्ही आमची दखल घेत नसाल तर तुम्हाला येत्या 2024च्या विधानसभेला तुमच्या चारी मुंड्या चित्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि इथला जो आमदार आहे त्या आमदाराला मला सणकवून सांगायचंय, या नांदुरा आणि मलकापूर मतदारसंघामध्ये 40,000 वोटिंग ही महादेव कोळ्यांची आहे. एवढी वोटिंग असून सुद्धा तुम्ही घरी झोपा काढताय. आमचा प्रश्न जवळपास 19 दिवसापासून जे समाज बांधव आंदोलन करताय, तुम्ही का झोपेच्या गोळ्या खाऊन झोपले का? आमच्या समाज बांधवांच्या तब्येती देखील खालावल्या आहेत. आम्हाला इथं शासकीय उपचार नाही, उपचार घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटलला जावं लागतं. हे प्रशासन आहे का? हे शासन आहे का? अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही ज्या मतदानावर निवडून येता, तुमचं काम आहे या मतदारसंघातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या पाठीमागे राहून त्यांच्या अडी अडचणी सोडवणे हे या आमदाराचं काम आहे. केलं का या आमदारांनी काम? इथं नाही केलं. आणि या रक्षा खडसेला देखील सांगायचंय, हा मतदारसंघ रावेर मतदारसंघामध्ये येतो लोकसभेला. तुमचं काम होतं या उपोषणाला भेट देण्याचं, तुमचं काम होतं जिल्हा अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक लावण्याचं. जर का आमच्या जमात बांधवाकडं, आमच्या वडिलाकडे जर का महादेव कोळी जमातीचं जात प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या मुलाला का भेटत नाही? तो मुलगा कोणाचा आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं उत्तर द्या. आमच्या वडिलाकडे जर का जात प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या मुलाला मिळत नाही. ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या कलम 342 नुसार अनुसूचित जमातीला एसटीला आरक्षण द्यायला असताना सुद्धा या असले जातीवादी अधिकारी संविधानापासून वंचित ठेवण्याचं काम हे करत आहेत. कोळी समाजाला डावलण्याचं काम करतायत. आता कोळी समाज जागृत झालेला आहे. कोळी समाजाने ठामपणे भूमिका घेतली आहे. करो नाही तर मरो या रस्त्यावरून जवळपास आता हे आंदोलन मागे होणार नाही. जोपर्यंत जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही, या संतोष शिंदे जो आहे यांना तात्काळ आमची बैठक लावून आमच्या जमातीला जातीचे प्रमाणपत्र हे सुलभतेने द्यावे. ज्यांनी अगोदर याच अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिले, तेव्हा पैसे घेता 50-50, 70-70, 1-1 लाख रुपये घेता, तेव्हा कसे प्रमाणपत्र देता? तेव्हा पुरावे कुठून आणता तुम्ही? 1-1 लाख रुपये घेतल्यावर तुम्ही प्रमाणपत्र देता, तेव्हा का पाकिस्तान मधून पुरावे आणले का तुम्ही? आमच्याकडे सगळे पुरावे असताना 1976ला क्षत्रिय बंधन उठेल देखील असताना जर का आमच्या अजिंठा डोंगर पट्ट्यात मिळतं, बुलढाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आता देखील जवळपास जानेवारी महिन्यात सुद्धा जातीचे प्रमाणपत्र मिळाले. या मलकापूर मध्ये काय मिळत नाही? राजकीय नेत्यांनी फक्त आमचा मतदानाचा फायदा करून घ्यायचा का? आम्हाला तात्काळ जातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, नाही तर याच्याही पेक्षा आम्ही याच्याही मोठ्या जलद गतीने तीव्र आंदोलन हे छेडू. आणि इथल्या आमदाराला देखील इशारा आहे, आमची तात्काळ दखल घेऊन इथे यावा आणि आमच्या आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावा. ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर हर महादेव. जय भीम, जय भीम. आदिवासी कोळी समाजाला न्याय, आदिवासी कोळी समाजाला न्याय. माझ्या कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र बिना पैशाचे, आदिवासी कोळी जमातीला न्याय. मुख्यमंत्री होश में आओ.
जातीवादी मुख्यमंत्र्याचं करायचं काय? या जातीवादी मुख्यमंत्र्याचं करायचं काय? या जातीवादी संतोष शिंदेचं करायचं काय? या एडीएम अधिकारी संतोष शिंदेचं करायचं काय? मागणी आमच्या हक्काची, मागणी आमच्या हक्काची. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. आदिवासी कोळी जमातीला नाही, आदिवासी कोळी जमातीला नाही. जातीचे दाखले बिना पैशाचे बंद